सगळ्यांका गरम गरम कांदा भजीवाली शुभ सकाळ मित्रांनो. आजचा दिवस जरा जास्तच खास आहे कारण आज आमचे जिल्ह्यात पूर्ण होतात 6 महिने. आम्ही इलाव पेढे घेऊन पावनादेवीच्या मंदिरात जाकी असं आमच्या हरकुळ गावात खूप छान मंदिर आहे. कधी इलास नक्की भेट द्यावा. पाया पडलाव, गाराणा घातलाव, प्रसाद घेतलाव. ह्यांनी फुला खायनं आणल्याने ह्या सिक्रेट या दोघींनी मला अजून सांगितलेले नाही. मग आम्ही पोचलाव फोंड्यातल्या देव पाचोबा देवस्थानात, जाकी तुमका लागतला कणकवलीक जातं ना, कणकवली रोडला. हय पाळणे पिळणे बांधून लक्षात येईल असतात की हय नवस पूर्ण केले जातात. नवसा जो देव पावणारो आयो, आम्ही पण आमचं नवस पूर्ण केला. त्यानंतर पप्पांनी हय पाळणो आणलेल्यानी तो पाळणो बांधून घेतला. सगळ्यांनी मनोभावे प्रार्थना केला, पाया पडला आणि पोचला माझ्या मित्राच्या हॉटेलला, हॉटेल संकल्प, जाकी तुमका फोंड्यातच लागतला कणकवली रोडला. खूप प्रसिद्ध हॉटेल हा. हय नेहमी गर्दी असता. जेवण खूप छान हा. आम्ही मागवलेला व्हेज कोल्हापुरी रोटी आणि पनीर टिक्का. सगळ्यांनी मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेतल्याने, कारण जेवणाचा टाईम झालो. हयसून आम्ही इलाव शिरगावला जाताना लागता हडपीडचा मठ स्वामींचा. त्या मठात इलाव पाया पडलाव. चाफ्याचं झाड होता, शेताने एक फुल काढल्यान. मग कणकवलीतनं केक उचललाव आणि इलाव घरात. ह्यो असं माझं झिलू राजवीर, जो बाहेर गेल्यावर मजेत असता, घरात गेल्यावर तर आणखी मजेत असता. मी कसा बसा आपल्या डेकोरेशनचं काम पूर्ण केलं. एक केक ठेवलं, आजूबाजू केकची सजावट केला आणि केक कापू घेतला. संपूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर हा, तरी पण सबस्क्राईब करा आणि हय फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि एक लाईक तर झिलासाठी बनताच. थँक्यू.